मैत्रिणींनो, आज आपण मस्त अशी चमचमीत सगळ्यांना आवडणारे आणि कोणतंही वाटण न करता हे सुकट बनवणार आहे. बऱ्याच जणांना सुकट बनवता येत नाही किंवा ते बनवत असताना खूप सारा असा वास देखील येतो आणि त्यामुळे ही रेसिपी बरेच जण बनवत नाहीत आणि खात देखील नाहीत. पण या पद्धतीने जर हे सुकट बनवलं तर नक्की चवीला अप्रतिम होतं आणि कोणतंही वाटण न करता अगदी 10 मिनिटांमध्ये आपण अस्सल चवीचं हे सुकट बनवणार आहे. रेसिपी खरंच साधी सोपी आहे आणि भरपूर अशा टिप्स इथे मी सांगितलेल्या आहे. टिप्स नक्की फॉलो करा म्हणजे तुमचं सुकटाची भाजी अतिशय चवीला भन्नाट लागणार आहे. चला तर मग वेळ न घालवता या रेसिपीला आपण सुरुवात करूया. ही रेसिपी करत असताना 2 टिप्स खूप महत्त्वाच्या, त्या टिप्स नक्की फॉलो करा म्हणजे तुमच्या सुकटच्या रेसिपीला अजिबात असा वास येणार नाही. सुकट खाताना उग्र असा जो वास येतो तो निघून जातो. चला तर मग यासाठी लागणारं सुकं मी तुम्हाला ते दाखवते. हे 1 वाटी मी सुकट घेतलेलं आहे. हे पूर्ण वाळलेलं आहे आणि आपण हे साधारण मी 100 ग्रॅम घेतलेलं आहे. तुम्हाला कुठल्याही बाजारामध्ये सहज उपलब्ध होतं आणि हे सुकट आणून तुम्ही वर्षभर देखील स्टोअर करून ठेवू शकता आणि पावसाळ्यात देखील हे छान मस्त असं याची रेसिपी पातळ सुकी करून घेऊ शकता. तर आज आपण सुकी रेसिपी बघतोय सुकटाची. तर यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवली आहे. कढईमध्ये सुरुवातीला फक्त 2 चमचे पोहे खायच्या चमच्याने तेल घालून घेतलं आहे आणि तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर हे सुकट आपण याच्यामध्ये परतून घेणार आहे. असं केल्यामुळे याचा उग्र जो वास असतो तो निघून जातो आणि खाताना देखील याचा उग्र असा वास देखील येत नाही आणि सुकटाची सुक्की भाजी चवीला अप्रतिम होती. ही एक पहिली खूप महत्त्वाची टिप्स मी ते सांगितलेलं आहे. जास्त करपून देखील घ्यायचं नाही, फक्त हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपण हे तेलामध्ये परतून घेणार आहे. शकता हलकासा रंग चेंज झालेला आहे आणि ह्या स्टेजला आता आपण हे सुकट एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तोपर्यंत तुम्हाला एक छोटंसं निवेदन आहे. तुम्हाला जर माझे म्हणजे साचीवर मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज साचीवर मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याच्या शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक देखील करा. सुकट हे सगळं मी या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता सेम कढई परत तीच आता आपण इथे वापरणार आहे. कढईमध्ये परत पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे. आता आपण ही भाजी तुम्ही कितपत करता यानुसार तेलाचं प्रमाण ठरवू शकता आणि आपण ही भाजी सुक्कीच करणार आहे. याची तुम्ही पातळ देखील बनवू शकता. पण आज सुक्की आपण वेगळ्या पद्धतीने ही भाजी अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने बनवून घेत आहे. तेल छान कडकडीत तापल्यानंतर अर्धा चमचा याच्यामध्ये जिरी घालून घ्यायची. जिरी छान तडतडणं गरजेचं आहे. तर बघू तेल छान तापलेलं आहे, जिरीसुद्धा छान भाजलेले आहे. मध्यम आकाराचे 4 कांदे मी याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत. कांदाचे पूर्ण लालसर होईपर्यंत गोल्डन रंग येईपर्यंत कांदा याच्यामध्ये परतून घेणं खूप गरजेचं आहे. तरच या सुकटच्या सुक्या भाजीला खूप छान चव येते. अन्यथा मग तो सुकट चवीला छान असं होत नाही कांदा कच्चा राहिला तर. ही एक खूप महत्त्वाची टिप्स आहे. कांदा पूर्ण तेलामध्ये छान परतून घ्यायचा. 1 चमचा मी आलं लसणाची पेस्ट वापरलेली आहे. हे वापरणं सुद्धा खूप गरजेचं आहे, यामुळे चव देखील छान येते. आता कांद्यामध्ये परतून घेतलेले आलं लसणाची पेस्ट ते देखील परतून झालेला आहे. कांदा देखील हलका झालेला आहे, थोडासा गोल्डन रंग आलेला आहे कांद्याला. या साहित्यामध्ये घरातले घरगुती मसाले वापरून घेऊया. 1 चमचा धना पावडर वापरलेले आहे, 1 चमचा कांदा लसूण पावडर वापरलेले आहे आणि 1 चमचा मिरची पावडर अंबारी वापरलेला. कट छान येतो किंवा भाजी दिसायला खूप सुंदर दिसते. अर्धा चमचा हळद वापरलेले आहे आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे. आणि शेवटी किचन किंग मसाला 1 चमचा घालून घ्यायचा, यामुळे भाजीला खूप छान चव येते. बघा अशा प्रकारे सगळे मसाले घालून झाल्यानंतर हे परतून घ्यायचं आणि कांद्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत हा मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा. या स्टेजला गॅसची फ्लेम मात्र स्लोच ठेवायची, नाही तर सगळे मसाले आपले करपले जातात. आणि इथे आपण पाण्याचा बिलकुलही वापर करणार नाही, तरच हे सुकट छान होतं. जर पाणी थोडं जरी वापरलं तर मग सुकट चवीला छान होत नाही. तर बघा तेलामध्ये हे सगळं साहित्य परतून घेतल्यानंतर याला बघू शकता मस्त असा रंग चेंज झालेला आहे, भरपूर तेल सुटलेलं आहे. याच्यावरती झाकून ठेवायचं म्हणजे थोडाफार कच्चा कांदा राहिला असेल तर तो पूर्ण शिजला जातो आणि मसाला देखील एकजीव होतात. यासाठी मी अगदी 2 मिनटं फक्त झाकून घेतलेलं आहे. 2 मिनटानंतर हे झाकण आता आपण काढून घेणार आहे आणि ते मी काढलेलं तुम्ही बघू शकता मस्त असं तेल तरी सुटलेले आहे आणि रंग देखील सुरेख आलेला आहे. मस्त अशा वेळेस या स्टेजला 1 चमचा मी कस्तुरी मेथी घेतलेली आहे आणि आता थोडीशी क्रश करून याच्यामध्ये घालून घ्यायची आणि हा मसाला सगळा परत परतून घ्यायचा. आणि जे आपण आता सुकट तेलामध्ये परतून घेतलेलं होतं हे सुकट याच्यामध्ये घालून घ्यायचं. थोडंसं जास्त लागतं या भाजीला, यामुळे ती भाजी छान चविष्ट होते. सुकट देखील छान आपण तेलामध्ये परतून घेतलं होतं, तर याच्यामध्ये हे सुकट पूर्ण छान मसाल्यामध्ये परतून घ्यायचं.
साधारण हे सुकट यामध्ये परतल्यानंतर 1 मिनिटभर तरी परतून घ्यायचं आणि हे सुकट छान अगदी थोडंसं अगदी ओलसर होण्यासाठी पोहे खायच्या चमच्याने 1 ते 2 चमचे फक्त पाणी वापरायचं शेवटी. अजिबात सुरुवातीला वापरायचं नाही किंवा मसाल्यामध्ये वापरायचं नाही. यामुळे सुकट छान शिजलं जातं मऊसूद यासाठी. बघू शकता रंग सुरेख आलेला आहे. भाजी देखील अगदी सुटसुटीत झालेला आहे. सुकट देखील सुटसुटीत तयार झालेला आहे. जर पाण्याचा वापर भरपूर केला किंवा जास्त केला तर सुकट चिकट होतं आणि चवीला पंचाट असं लागतं. यासाठी अगदी पोहे खायच्या चमच्याने मी 2 ते 3 चमचेच फक्त पाणी वापरणार आहे. फक्त ते वरून शिंपडायचं. यामुळे सुकटाची भाजी चवीला अप्रतिम होते. तुम्ही नक्की या माझ्या पद्धतीने ही सुकटाची भाजी एक वेळेस करून बघा. एकदा तुम्ही ही भाजी खाल्ली तर नक्की पुन्हा पुन्हा याच पद्धतीने भाजी बनवून खाल अशी मला 100% खात्री आहे. बघा थोडंसं पाणी शिंपडलं आणि छान परतून घेतलं आहे. पाणीसुद्धा जास्त तुम्हाला कडे दिसत नसेल. सुकट याच पद्धतीने जर केलं तर चवीला अप्रतिम होतं. हे सुकट खायला चवीला भाताबरोबर तुम्ही जरी खाल्लं तर खूप छान लागतं. पावसाळ्यात जर अशा पद्धतीने ही सुकटाची भाजी केली, उन्हाळ्यात केली तर तुम्हाला नक्कीच आवडेल अशी मला खात्री आहे. बघा भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालायची आणि मस्त असं परत एकदा परतून घ्यायचं. चवीला भन्नाट लागणारं अगदी कोणतंही वाटण न करता झटपट 10 मिनिटामध्ये सुकटाची ही भाजी तुम्ही कधीही एनीटाईम मुलांना बनवून देऊ शकता. तुम्ही खाऊ शकता. अशा प्रकारे सुकटाची रेसिपी आपली इथे तयार झालेली आहे. आय होप ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. हा व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज साचीवर मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशा एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.